नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप उद्योजकतेची मूलतत्वे चौथ्या सेममधला दुसरं युनिट आपण सर्व्हिस अँड ॲग्रो एंटरप्रेन्योरशिप सेवा आणि कृषी उद्योजकता याचा अभ्यास करतोय. यामध्ये आपण त्याची प्रस्तावना आणि संकल्पना लक्षात घेतलेली आहे. आता त्या पुढचा भाग आपण रोल ऑफ सर्व्हिस सेक्टर इन नॅशनल इकॉनॉमी, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची भूमिका, या आपण भागाचा अभ्यास करतोय. आपल्याला माहीत आहे सेवा क्षेत्राला तृतीय क्षेत्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. सेवा क्षेत्र हे कोणत्याही अर्थव्यवस्थेत आर्थिक विकासासाठी अपरिहार्य क्षेत्र बनले आहे, ही आपल्या किंबहुना लक्षात आलेलं आहे. कारण मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती असेल, परकीय थेट गुंतवणूक असेल, यामुळं त्या क्षेत्राचा वेगाने विकसित आणि देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 57% जास्त हिस्सा सेवा क्षेत्राचा आहे. त्यामुळे ते क्षेत्र अपरिहार्य आहे. गेल्या 3 दशकात जागतिक अर्थव्यवस्थेत हे मुख्य आणि वेगाने विकसित होणारे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध बनले आहे. संपूर्ण जगाचा विचार केला तर संपूर्ण जगामध्ये आता सर्व्हिस सेक्टर हे टॉपला जाऊन पोहोचलेलं आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत सध्या सेवा क्षेत्र हे महत्त्वाचे व अत्यंत आवश्यक बनले आहे. मग भारतही त्याच्यामध्ये काही पाठीमागं नाही किंवा भारतही त्याच्यापासून काही अलिप्त नाही. तर भारतात सुद्धा थोडासा उशिरा किंवा ना सेवा क्षेत्राचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो. काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते एखाद्या देशाचा विकास हा सेवा क्षेत्राच्या कामगिरीवर अवलंबून असतो. आता अलीकडं अर्थशास्त्रज्ञांची सुद्धा मतं बदललेली या स्टेटमेंटवरून आपल्याला दिसून येतात. कारण पूर्वी हेच अर्थशास्त्र मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला महत्त्व देत होते. आधुनिक अर्थव्यवस्थेत प्राथमिक व दुय्यम क्षेत्राचा वाटा हळूहळू कमी होत चालला आहे. भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असलेलं आपल्याला 2-4 गोष्टीवरून लक्षात येतं. आता ही जी भूमिका आहे काय मुद्द्यांच्या आधारे आपण लक्षात घेऊया. एक 10-12 मुद्दे याच्यामध्ये आहेत. थोडीशी आकडेवारी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. राष्ट्रीय अर्थव्यवस्था सेवा क्षेत्राची भूमिका, याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन वाढवण्याची भूमिका. सेवा क्षेत्र घटकाच्या किमतीवर देशाच्या निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात जास्तीत जास्त वाटा आहे. 2001 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नात 55.48% वाटा सेवा क्षेत्राचा होता. तर 1950 ते 51 या सालामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचे योगदान केवळ 34% होतं. म्हणजे 50 वर्षामध्ये 21% वाढ या क्षेत्रामध्ये भरघोस स्वरूपाची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात म्हणजे ज्याला आपण GDP म्हणतो, ग्रॉस डेव्हलपमेंट प्रोडक्ट, सेवा क्षेत्राचा वाढता हिस्सा त्याची भूमिका अधोरेखित करतो. सन 1980च्या दशकात सेवा क्षेत्राचा GDPतील हिस्सा 38% वाढलेला होता. त्यानंतर सन 1990 मध्ये तो 43% वरती गेला. 2012-13 मध्ये 56.5 वर जाऊन पोहोचला. अशा प्रकारे सेवा क्षेत्राचा सध्या भारताच्या GDPच्या निम्म्याहून अधिक हिस्सा 57% हिस्सा असलेला आपल्याला दिसून येतं. त्यामुळे सेवा क्षेत्राची राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आपल्याला मानायला पाहिजे. रोजगार निर्मिती वाढवण्याची भूमिका हा तर अतिशय महत्त्वाचा बर्निंग इश्यू आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची रोजगार निर्माता म्हणून असणारी भूमिका खूपच उल्लेखनीय आहे. इतर सर्व क्षेत्रापेक्षा मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे कार्य सेवा क्षेत्रामध्ये होत असलेलं आपल्याला दिसून येतं. एकूण कार्यरत लोकसंख्येपैकी 22.9% लोकसंख्या सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. शेती हे प्राथमिक क्षेत्र रोजगार निर्मितीत अग्रेसर असले तरी सेवा क्षेत्राचा हिस्सा गेल्या अनेक वर्षापासून वाढत आहे
आणि प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा कमी होताना दिसत आहे. 1993-94 ते 2009 ते 10 या कालावधीत प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा 64.75% 53.2% खाली आला. परंतु याच कालावधीत सेवा क्षेत्रातील रोजगार निर्मिती 19.70% 25.30% वाढली. याच्यावरून आपल्याला सेवा क्षेत्राची भूमिका आपल्या राष्ट्रीय व्यवस्थेमध्ये किती नितांत गरजेची आहे ते लक्षात येतं. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या अहवालानुसार 2009 ते 10 मध्ये रोजगार व बेरोजगारी परिस्थितीबद्दल ग्रामीण भारतात नोकरी करणाऱ्या प्रत्येक 1000 लोकसंख्यामध्ये 979 लोक शेती क्षेत्रामध्ये, 241 लोक सेवा क्षेत्रामध्ये तर 80 लोक औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यरत. ही 1000ची वर्गवारी आपल्याला पाहायला मिळते. केरळ हे राज्य ग्रामीण सेवा क्षेत्रात सर्वात जास्त रोजगार पुरवणारे राज्य आहे. केरळमध्ये प्रत्येक 1000 लोकांमध्ये 511 लोक सेवा क्षेत्रात काम करतात. बांधकाम, व्यापार, हॉटेल, पर्यटन, शिक्षण, सार्वजनिक सेवा या विभागात सर्वात जास्त रोजगार उपलब्ध असलेला दिसून येतो. तर शहरी भागात सेवा क्षेत्रात प्रत्येक 1000 लोकसंख्येमध्ये आसाममध्ये 833, मेघालयमध्ये 877, बिहारमध्ये 732, झारखंडमध्ये 787, केरळमध्ये 711, महाराष्ट्रात 76, राजस्थान 43, उत्तर प्रदेश 653, गुजरात 641, तामिळनाडू 586, वेस्ट बेंगाल 683 रोजगार देतात. आता तिसरा मुद्दा, सेवा व्यापारात योगदान. भारतातील सेवा क्षेत्रातील व्यापार ही एक महत्त्वाची क्रिया आहे. 2010-11 मध्ये व्यापार वाढीचा दर 9.1% होता. मागील 6 वर्षात GDP मध्ये व्यापाराचा हिस्सा 15% होता. देशातील लोकसंख्या वाढीसह GDP मधील व्यापाराचा हिस्सा वाढत असताना किरकोळ व्यापाराला अर्थव्यवस्थेतील एक नव्याने उदयास आलेले क्षेत्र म्हणून ओळखले जाते. भारत हा देश जगात किरकोळ व्यापाराबद्दल 5व्या क्रमांकावर आहे, तर ब्राझील हा देश जगात अव्वल क्रमांकावर आहे. त्यानंतर चिली, चीन, उरुग्वे या देशांचा क्रमांक लागतो. भारतातील आधुनिक किरकोळ व्यापारात सुधारणा झाल्यामुळे कृषी विपणनामध्ये बरीच सुधारणा होऊ शकते, तसेच राष्ट्राच्या महसुलातही वाढ होऊ शकते. सध्याच्या भारतातील किरकोळ क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती असंघटित आहे, त्यामुळे कर संकलन कमी आहे. अन्नधान्य वाढीचा उच्च दर आणि कमी किंमत या संबंधीच्या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय म्हणून मल्टी ब्रँड रिटेलमध्ये FDI ची टक्केवारी वाढवण्याची शिफारस केली आहे. रिटेल सप्लाय सिस्टीम विकसित करणे आणि देशाच्या शेती उत्पादनासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी सेवा क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असली मानली जाते. विद्यार्थी मित्रांनो, सेवा क्षेत्राची भूमिका सर्वच सेक्टरमध्ये, सर्वच भागामध्ये उल्लेखनीयरित्या काम करताना दिसते. चौथा मुद्दा येतोय निर्यात वाढीमध्ये भूमिका. सेवा क्षेत्र निर्यातीत देशाचे जे प्रमाण आहे ते वाढवण्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाची भूमिका पार पडते. गेल्या काही वर्षापासून भारत सेवा निर्यातीकडे वाटचाल करीत असताना दिसतोय. जगातील निर्यातीतील सेवा व्यापाराचा हिस्सा 1990 साली 0.6 होता. 2006 साली तो 1% झाला, तर 2011 साली 3.3% इतका झाला. RBIच्या BOP आकडेवारीनुसार 2004-05 ते 2010-11 या कालावधीत भारताच्या सेवा निर्यातीत 20.6% CAGR वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तर याच काळात व्यापारी निर्यात 19.7% CAGR होती. सेवा क्षेत्राच्या निर्यातीचा तपशील लक्षात घेता वित्तीय सेवा निर्यात सर्वात जास्त म्हणजे 29.2% व सॉफ्टवेअर 21% असलेले दिसून येतं. यावरून सेवा क्षेत्रातील निर्यातीमधील असणारी अत्यंत महत्त्वाची भूमिका लक्षात येते.
5वा मुद्दा येतो परकीय थेट गुंतवणुकी वाढीमधील भूमिका. विद्यार्थी मित्रांनो, बरेचशी आकडेवारी याच्यामध्ये आहे, पण त्या आकडेवारीवरून तुम्हाला त्याच्यामध्ये किती वाढ झाली हे स्पष्टपणे दिसून येते. तर सेवा क्षेत्राच्या वाढीबरोबरच देशात थेट परदेशी गुंतवणूक, ज्याला आपण FDI म्हणतो, याचा ओघ अतिशय मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसतोय. तुम्ही रोज जे आपले शेअरचे भाग आहेत, NEFT असेल किंवा सेन्सेक्स असेल, याचे ज्यावेळेला माहिती सांगितली जाते त्यावेळेला परदेशी गुंतवणुकीचा उल्लेख नेहमी होताना दिसतोय. आता या गतिशील वाढीमध्ये FDIची भूमिका मोठी आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून जागतिक स्तरावर सेवा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या तुलनेत वेगाने वाढ होत असल्याची या ठिकाणी आपल्याला दिसून येते. उत्पादन क्षेत्राच्या तुलनेत सेवा क्षेत्रात मध्यम मुदतीची गुंतवणूक वाढण्याची शक्यता जास्त आहे. परदेशी गुंतवणूक भारताला विशेषतः सेवा क्षेत्राला गुंतवणुकीसाठी प्राधान्य देताना लक्षात आढळते. एप्रिल 2000 ते डिसेंबर 2012 या काळात सेवामध्ये FDIचा एकूण हिस्सा 40.5% होता, तो सध्या 47% वाढला आहे. यामध्ये वित्तीय व गैरवित्तीय सेवामध्ये FDIचा हिस्सा 20.1%, टेलिकम्युनिकेशनमध्ये 7.9%, संगणक हार्डवेअर सॉफ्टवेअरमध्ये 6.9%, गृह व रिअल इस्टेटमध्ये 6.9%, बांधकामामध्ये 7.5% हिस्सा असलेला दिसून येतो. IT क्षेत्राचा विकसित करण्यामधली भूमिका हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण सेवा क्षेत्राचा विकासाचा मार्ग हे IT व सक्षम सेवा सुलभ करतं. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये GDPचा हिस्सा, रोजगार, निर्यात इत्यादी बाबतीत मोठी वाढ करण्यास सेवा क्षेत्राचा हिस्सा महत्त्वाचा आहे. भारताने IT क्षेत्रात जगात नावलौकिक प्राप्त केलेला आहे, आपल्याला वेगळं सांगायला नको. याच्यामध्ये 4 प्रमुख उपक्षेत्र आहेत. एक IT सेवा आहे, व्यवसाय प्रक्रिया आउटसोर्सिंग आहे, ज्याला आपण BPO म्हणतो, अभियांत्रिकी सेवा इंजिनिअरिंग सर्व्हिस, संशोधन व विकास त्याच्यामध्ये येतं, सॉफ्टवेअरची उत्पादनं असतील. IT क्षेत्र जे आहे अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात उत्पन्न व रोजगार वाढवताना दिसतंय. नॅस्कॅमच्या अंदाजानुसार 2012-13 मध्ये भारताचा IT व BPM क्षेत्राचा महसूल $95.2 अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता. म्हणजे 2.8 दशलक्ष लोकांना त्यांनी रोजगार पुरवलेला होता. निर्यातीमधलं वर्चस्व या आकडेवारून लक्षात येतं. अमेरिका असेल, आशिया, पॅसिफिक, उर्वरित जगाच्या उदयमुख बाजारपेठा देशाच्या IT सेवाच्या निर्यातीत आणि एकूण विकासात हातभार लावताना दिसत आहेत. 12व्या योजनेच्या उद्दिष्ट सॉफ्टवेअर आणि सेवा क्षेत्राच्या संभाव्यतेचा उपयोग करून देशाच्या विकासास हातभार लावणे हे असलेलं आपल्याला दिसून येतं. विशेषतः गुंतवणुकीच्या बाबतीत रोजगार निर्मिती आणि GDP मधलं योगदान जागतिक IT BPO डेस्टिनेशन म्हणून भारताचं नेतृत्व स्थान टिकवून ठेवणं याही महत्त्वाच्या बाबी सेवा सेक्टरच्या माध्यमातून होताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्यामधली राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमधली सेवा क्षेत्राची भूमिका ही आपल्याला नाकारता येणार नाही. पुढचा मुद्दा तो मानवी विकासातील भूमिका. आपल्या देशात मानवी विकासासाठी सेवा क्षेत्राचे बरेच योगदान आहे. त्या अनुषंगाने सेवा क्षेत्र काही मौल्यवान सेवा म्हणजे आरोग्य सेवा असेल, शिक्षण असेल, कौशल्य विकास असेल, पर्यटन आहे, जे मानवी सक्षमीकरण व सुधारण्यास मोठ्या प्रमाणावरती जबाबदार आहे. सर्वसाधारणपणे लोकांचे जीवनमान सुधारणे हा महत्त्वाचा उद्देश सेवा क्षेत्राचा असलेला दिसून येतो. पुढचा मुद्दा येतो पायाभूत सुविधा विकसित करण्यामध्ये सेवा क्षेत्राची भूमिका. वाहतूक आणि दळणवळण सेवाबरोबर विकासावर विशेष भर देऊन पायाभूत सुविधांचा विकास महत्त्व खूप जास्त आहे, लक्षात घ्या. आजच मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की एका दिवसामध्ये 45 किलोमीटरचा रस्ता तयार केला गेला. लिम्का बुकमध्ये त्याची नोंद झाली. पायाभूत सुविधा म्हणजे काय? रस्ते, वीज, पाणी हे पायाभूत सुविधा आल्या. वाहतूक असेल, साठवणूक असेल, संदेशवहन असेल, या क्षेत्रामधला GDP मधला हिस्सा 2011-12 मध्ये फक्त 7% होता.
राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. सरकारला यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात आणि सेवा क्षेत्राच्या माध्यमातून हा विकास करणं शक्य आहे. पुढचा मुद्दा तो सामाजिक सेवांना चालना देण्यामधील भूमिका. आता काही सामाजिक सेवा विकासासाठी मग क्रीडा असतील, सांस्कृतिक असेल, इत्यादी सेवा असतील, त्यांचा विस्तार असेल, त्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे. खेळ शारीरिक तंदुरुस्तीला उत्तेजन देतं, मानवी व्यक्तिमत्व सुधारतं. सांस्कृतिक सेवा असेल, करमणूक असेल, रेडिओ असेल, टी व्ही असेल, प्रसारण असेल, यासारख्या सेवांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. कला व संस्कृतीच्या सर्व प्रकारचं जतन संवर्धन करण्याच्या हेतूनं कित्येक उपक्रम राबवले जात असतात. भारतीय माध्यम आणि करमणूक उद्योगाचं योगदान आपल्याला माहिती आहे. हॉलिवूड बॉलिवूड काय काय तुम्हाला माहिती आहे ती जास्त, त्याच्यामधलं योगदान खूप मोठं आहे. समाजाच्या समृद्धीसाठी व काही मौल्यवान सामाजिक सेवांना चालना देण्यासाठी सेवा क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. किंबहुना आपल्याकडं आजपर्यंत गैरसमजच आहे सेवा म्हणजे सामाजिक सेवा नाही, तो एक त्याच्यातला भाग आहे. औद्योगिकीकरणास मदत करण्याची भूमिका. आता सेवा क्षेत्र औद्योगिकीकरणास मदत करण्याची भूमिका कशा पद्धतीने पार पाडतं. उद्योगाचा विकास हा वाहतूक, दळणवळण, वीज, संदेशवहन, जाहिरात, वितरण, विमा, बँकिंग इत्यादी सेवांच्या कामगिरीवर व सुधारणेवर अवलंबून असतं. वाहतूक सेवा ही कच्चा माल, पक्का माल आवश्यक त्या ठिकाणी मजूर उपलब्ध करून देण्यास मदत करीत असतं. संदेशवहनाच्या माध्यमातून बाजारपेठा उपलब्ध होतात. वीज, बँकिंग, विमा सेवा ग्रामीण भागातील उद्योगांच्या भरभराटीस मदत करतात. शेती विस्तारित करण्यामधली भूमिका. सेवा क्षेत्रामुळे शेतीचा विकास आणि विस्तार होण्यास मदत होते. सेवा क्षेत्र चांगले व व्यापक नेटवर्क सुविधा निर्माण करून शेती उत्पादनास योग्य बाजारपेठ मिळवून देताना आपल्याला दिसते. साठवणुकीच्या अत्याधुनिक सेवा शेतीमालाचं आयुष्य वाढवताना दिसत आहेत. अन्नधान्य असेल, शेतीमालाची वाहतूक व्यवस्था कार्यक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून सेवा क्षेत्राची भूमिका उल्लेखनीय असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे सेवा क्षेत्र अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठ्या व महत्त्वाच्या शेती क्षेत्रामधली मोठी भूमिका बजावत आहे. कारण भारतासारख्या विकसनशील देशाचा विचार केला तर आपण शेतीवर आधारित असणारी लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे त्या क्षेत्राचा विकास झाला आणि त्यासाठी जर सेवा क्षेत्रानं महत्त्वाची भूमिका पार पाडली तर आपल्या देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्याशिवाय प्रादेशिक असंतुलन जे आहे ते सुद्धा सेवा क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला कमी करता येऊ शकतं. आणि शेवटचा मुद्दा इतर क्षेत्रांना मदत करण्याची भूमिका. सध्या प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावरती सेवांची आवश्यकता असेल, मग ते भले प्राथमिक क्षेत्र असेल, दुय्यम क्षेत्र असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, एव्हरीथिंग. विविध कार्यांच्या पूर्ततेसाठी अनेक सेवा पुरवाव्या लागतात. विशेषतः कृषी व औद्योगिक क्षेत्रात विविध प्रकारच्या सेवा द्याव्याच लागतात, घ्याव्याच लागतात. कच्चा माल असेल, पक्का माल असेल, त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यामधली भूमिका असेल, ही सेवा क्षेत्रालाच पार पाडावी लागते. सर्व क्षेत्रांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढवण्यासाठी सेवा क्षेत्र सहकार्य करतं. लोकांचं राहणीमान, जीवनमान सुधारणे यासाठी सुद्धा सेवा क्षेत्राची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असलेली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. आता ह्या मुद्द्यांच्या आधारे आपण हे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या सेवा क्षेत्राची जी भूमिका आहे ती कशा पद्धतीची आहे ते समजावून घेण्याचा आपण या अनुषंगाने प्रयत्न केला. याच्यामध्ये बरीचशी आकडेवारी होती. ती आकडेवारीसुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती लक्षात घ्यायला हवी, कारण त्या आकडेवारीमुळेच आपल्याला लक्षात आलं की सेवा क्षेत्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या विकासाच्यामध्ये किती महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतं आणि भविष्यातही पार पाडणार आहेत. हे या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे वेगवेगळे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण लक्षात घेतल्यास, विशेषतः याच्यामधला रोजगार असेल, कारण हेच भारताच्या दृष्टिकोनातून लोकसंख्या मोठी आहे. रोजगार निर्माण करण्यासाठीची भूमिका सेवा सेक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. पण सेवा देणारं कौशल्य आपण आपल्यामध्ये रुजवलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे.
विकसित केलं पाहिजे, हे सुद्धा तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची असणारी भूमिका हे विद्यार्थी मित्र आपण लक्षात घेऊ शकतो. त्यामुळं थोडंसं आपण बघूया या संदर्भात आपल्याला एखादा छोटासा व्हिडिओ पाहायला मिळतोय का. हेलो एवरीवन, दिस इज शिवांगी। वेलकम टू शिफ्ट क्लासेस। इस वीडियो में हम डिस्कस करने वाले हैं सर्विस सेक्टर का क्या रोल है इंडियन इकोनॉमी में। तो ये आपका MEC 105 और MNDSC 046 से रिलेटेड है। अब आपके एग्ज़ाम कंफर्म हो गए हैं कि 8 फेब से ही होने वाले हैं और एडमिट कार्ड आप लोगों ने डाउनलोड कर लिया होगा। और अगर आपको कोई भी डाउट आता है किसी भी सब्जेक्ट में तो आप कमेंट करके, वही सारे आएंगे लेकिन उनमें से ज़रूर आएंगे, ये मैं हमेशा बोलती हूँ। तो इम्पोर्टेंट क्वेश्चंस को अच्छे से कर लेना, बाकी आप अपनी तैयारी कर ही रहे होंगे, ठीक है। तो चलिए स्टार्ट करते हैं। द टेरिटरी सेक्टर ऑफ द इकोनॉमी जनरली नोन एज द सर्विस सेक्टर इज द थर्ड सेक्टर ऑफ द इकोनॉमिक सेक्टर ऑफ द थ्री सेक्टर थ्योरी। तो टेरिटरी सेक्टर को ही सर्विस सेक्टर कहा जाता है, ठीक है। तो ये दोनों चीज़ मैंने इसमें मेंशन कर दिया है। तो अगर टेरिटरी सेक्टर लिखा था तो आपको कन्फ्यूज़न नहीं होना है, सर्विस सेक्टर की ही बात की जा रही है। तो का हो? का? Good morning student, I am Rajan Jha, assistant professor मारवाड़ी कॉलेज रांची। यह वीडियो PG सेमेस्टर 4 के स्टूडेंट्स के लिए है। इंडियन इकोनॉमिक्स का एक यूनिट है, रोल ऑफ सर्विस सेक्टर इन इंडियन इकोनॉमी। इस वीडियो में हम देखेंगे कि सर्विस सेक्टर किस तरीके से इंडियन इकोनॉमी में अपना रोल प्ले करता है और एक कितना इम्पॉर्टेंट है हमारे इकोनॉमी के लिए। तो हम सब लोग जानते हैं कि किसी भी इकोनॉमी का 3 सेक्टर है, प्राइमरी, सेकेंडरी और टर्शियरी सेक्टर। तो टर्शियरी सेक्टर को ही हम लोग यहाँ पे सर्विस सेक्टर के नाम से जानते हैं। तो हम अलग अलग स्लाइड के थ्रू कुछ इम्पॉर्टेंट पॉइंट्स को नोट कर रहे हैं और इसी को हम आपको एक्सप्लेन कर रहे हैं। तो पहला सेकेंड स्लाइड देखिए, रोल ऑफ सर्विस सेक्टर इन इंडियन इकोनॉमी। फर्स्ट पॉइंट है, सर्विसेज प्ले ए सेंट्रल रोल इन द इकोनॉमीज ऑफ बोथ डेवलप्ड एंड डेवलपिंग कंट्रीज। मतलब ये जो सर्विस सेक्टर है यह एक केंद्रीय रोल है इसका, एक केंद्रीय महत्व है इसका, चाहे वो इकोनॉमी डेवलप्ड हो या डेवलपिंग हो, किसी तरीके का इकोनॉमी हो, उसमें जो सर्विस सेक्टर है वो एक सेंट्रल रोल प्ले करता है, ये काफ़ी इम्पॉर्टेंट रोल प्ले करता है। अब है कि सर्विस सेक्टर के कंपोनेंट्स क्या हैं। तो जो सर्विस सेक्टर है, सर्विस सेक्टर के कंपोनेंट्स हैं। सेकेंड पॉइंट देखिए, दिस सर्विस सेक्टर कंप्राइजेज
trade, hotels and restaurant, construction, electricity, transport, storage, communication, banking, insurance, education and research, medical and health, real estate and business service, different things comes under this category. Means अब ये जो सर्विस सेक्टर है ये वो क्षेत्र है जो कोई गुड्स नहीं प्रोड्यूस करता है, यह क्या करता है, सर्विस रेंडर करता है, सर्विस आपको प्रोवाइड करता है।